guys, welcome back to my channel and this is our vlog 3 of Ujjain Madhya Pradesh series आणि आज आम्ही कव्हर करणार आहोत गडकालिका आणि कालभैरव टेम्पल. सो मॉर्निंग 9 वी लेफ्ट फ्रॉम आवर हॉटेल अँड आम्ही हे लोकल ते तिकडे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला तिकडचे लोकलचे टेम्पोवाले किंवा टमटम आपण असं बोलतो ह्याला ते तुमच्याकडे अप्रोच करतात आणि तेच तुम्हाला पॅकेज देतात ज्याच्यात 6 to 7 प्लेसेस ऑलरेडी त्याच्यात मेन्शन्ड असतात आणि तो एक दिवसाचा फुल पॅकेज असतो. सो इव्हनिंगपर्यंत बाय 6 or 7 यू गेट फ्री while covering those 7 places, 6 to 7 places. So our first spot was Gadkalika temple, जे आपल्या मेन महाकालेश्वर टेम्पलपासून एक 4.5 किलोमीटर्सवर आहे. इट विल जस्ट टेक 15 to 20 minutes टू रीच देअर. अँड ऑफकोर्स जर तुम्ही पहिला कालभैरव करत असाल तर तिथून पण एक 2.5 किलोमीटरवर आहे. सो इट्स व्हेरी नियर बाय. जे पण ते स्पॉट्स आहेत ते सगळे नियर बाय स्पॉट्स आहेत म्हणून आपलं इव्हनिंगपर्यंत आपण फ्री होऊन जातो. सो येस, हे होतं गडकालिकेचं टेम्पल आणि हे आहे गॉडेस कालिका माता आहेत त्यांचं हे टेम्पल आहे. त्यांची मूर्ती आहे आतमध्ये. सो तुम्ही पुढे बघालच कंटिन्यू. सो हे मंदिरामध्ये एक बोर्ड लागला होता त्याच्यावर टेम्पल आणि गडकालिका माता ह्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यावर होती. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर प्लीज व्हिडिओला पॉज करा आणि ही स्टोरी नक्कीच वाचा. अँड आफ्टर दॅट वी वेंट अहेड टुवर्ड्स कालभैरव टेम्पल आणि ते पण एक 15 to 20 मिनिट्सच्या डिस्टन्सवर होतं. सो इट्स व्हेरी नियर बाय आणि मी खूप एक्सायटेड होती कालभैरवच्या टेम्पलसाठी बिकॉज मी लास्ट टाईम जेव्हा व्हिजिट केलेलं तेव्हा कोरोनाचा जस्ट तो टाईम संपत होता बट स्टील रूल्स होते. आपल्याला मास्क वगैरे सगळं घालायचं होतं. अँड तेव्हा मी जेव्हा गेलेलो तेव्हा मंदिरात ॲज ऑफरिंग्स आपण कालभैरवांना अल्कोहोल असं चढवलं जातं त्या मंदिरात. सो तेव्हा आम्हाला मंदिरात अलाव नव्हतं केलेलं बिकॉज ऑफ कोरोना. पण त्या लोकांनी मग आम्हाला सांगितलेलं की तुम्ही बॅक साईडला जाऊन तिथे तुम्ही नक्कीच ऑफर करू शकता. आणि नंतर मग ती अल्कोहोल सगळ्यांनी थोडी थोडी ॲज अ प्रसाद घ्यायची असते असं तिकडची लोकं बोलतात. म्हणजे तिकडचा एक माणूस होता त्यांनी आम्हाला ती स्टोरी सांगितलेली की तुम्ही नंतर ती थोडी थोडी घ्यायची असते ॲज अ प्रसाद. सो ते आम्ही ऑफकोर्स नाही केलेलं बट येस आम्ही ऑफर तर केलेलं मंदिरामध्ये. सो हे जे तुम्ही बास्केट बघताय ते आम्ही विकत घेतलेलं. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अल्कोहोलची बॉटल आहे. सो तिकडे जे अल्कोहोल विकलं जातं ते ॲक्च्युली गव्हर्मेंट शॉप्स आहेत असं मला तिकडचा एक माणूस बोललेला.
की म्हणजे 2015मध्ये स्टेट गव्हर्मेंटनी ते काउंटर्स असे सेटअप केले आहेत आणि तिकडे आपली नॉर्मल अल्कोहोल पण भेटते, इवन फॉरेन अल्कोहोल अवेलेबल आहे तिकडे. सो म्हणजे तिकडचे काही लोक आहेत जे अनलायसन्स्ड आहेत आणि ती लोक अल्कोहोल असं विकतात. सो गव्हर्मेंटनी असं ते 2015मध्ये असं ते रूल सेटअप केलेलं आणि त्यांचे शॉप्स तिथे अवेलेबल आहेत. सो तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. नाही बघून ना हातात घालायचे हे पावडर पुढे काय माहिती नाही बोलायचं. सो ह्यात तुम्ही जसं बघताय आपलं कालभैरव आपल्याला दिसत आहेत आणि जे त्यांचं तोंडाचं जे पार्ट आहे ते थोडं ओपन आहे. सो जेवढी पण अल्कोहोल ऑफरिंग्समध्ये येते ते तिकडचे पंडित लोक एका बाउलमध्ये ती लोक असे घेतात ती अल्कोहोल आणि त्यांना ती ऑफर केली जाते. सो विथ दिस आय एंड दिस व्लॉग. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील, प्लीज मला कॉमेंट सेक्शन्समध्ये नक्कीच तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड शेअर दिस व्हिडिओज. आणि आपला नेक्स्ट व्लॉग लवकरच येणार आहे. टिल देन बाय बाय, टेक केअर. हर हर महादेव.